नमस्कार. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेतल्या जाणाऱ्या वास्तुविषयक पॉडकास्ट सिरीजमध्ये मी प्रोफेसर शिल्पा इंगवले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या विषयाचे मार्गदर्शक वास्तुतज्ञ आर्किटेक्ट सुबोध दीक्षित सर आपल्यासोबत आहेतच. मागील भागामध्ये सुबोध सरांनी आपल्याला विविध शास्त्रीय भाषांमध्ये पण सोप्या पद्धतीने मानवीय अधिवास पुरातन संकल्पना तसेच विविध ग्रंथांमध्ये जसं की समरांगण सूत्रधार अशा अनेक ग्रंथांमध्ये विविध घरे, मंदिरे, मूर्तिशास्त्र यांचा जो विचार आलाय तोही त्यांनी प्रकट केला. पंचमहाभूतांची ओळख त्यांनी आपल्याला करून दिली, ज्यामुळे माणसावरती शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारे जे काही त्याचे परिणाम होतात तेही समजावून सांगितले. वास्तुशास्त्राचा मूळ गाभा जर मानव असंच आपण म्हटलं तर ज्याच्यासाठी ही वास्तुनिर्मिती आपण करतो तो मानव केंद्रबिंदू ठेवून आपण त्याच्या पूर्ण क्षमता वापरून अशी एखादी वास्तू नियोजन करू शकतो का की ज्यामुळे ह्युमन कम्फर्टचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे हेही आपल्याला कळलं. मानवीय उत्क्रांतीनुसार ज्याला होमोसेपियन्स सेपियन्स असं म्हटलं जातं, ज्याला मनुष्य प्राणी किंवा ज्याला आपण म्हणतो की त्याला जाणीवेची जाणीव आहे, म्हणूनच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे असं समजलं जातं. नमस्कार सर. तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागच्या भागामध्ये सोहम म्हणजेच मी, ज्याच्या भोवती आपलं हे जग विस्तारलेलं आहे, तर मग ही वास्तू आणि हा सोहम याचा परस्पर संबंध काय आहे आणि त्याचा जो काही परिणाम आहे युनिव्हर्सच्या रिलेटेड तो उत्सुक आहोत आम्ही जाणून घेण्यासाठी. तर प्लीज आम्हाला ते समजावून सांगा. आता जसं तुम्ही म्हटलात की ह्युमन कम्फर्ट हा एक महत्त्वाचा भाग आहे, तर आपण आर्किटेक्चरच्या कोर्समध्ये वेगवेगळे जे विषय शिकवतो त्याच्यामध्ये एक अँथ्रोपोमेट्री म्हणून आपण एक शिकवतो. म्हणजे थोडक्यात माणसासाठी जर बांधायचं असेल तर माणसाची जी काय मेजरमेंट्स मापं आहेत बरोबर त्याच्याप्रमाणे बांधायला पाहिजे. म्हणजे किचनचा जो ओटा आहे त्याची उंची किती पाहिजे, तर त्याच्यावरती जे काम करणारी कोण स्त्री असेल तिच्या प्रपोर्शननुसार तो असायला पाहिजे. तशी जर उंची कमी असेल तर वाकून तिला काम करावं लागेल, अवघड होईल आणि तिच्या पाठीला दुखणं सुरू होईल. किंवा ती उंची तिच्यापेक्षा कट्टे जास्त असेल तरी तिला काम करता येणार, म्हणजे त्याला कम्फर्ट लेवल मिळतं. बरोबर. असंच कुठलंही आपण बसतो काम करतो, उभारून काम करतो, बसून वगैरे, त्याच्यासाठी कम्फर्ट असल्याशिवाय माणूस आपल्या पूर्ण क्षमतेनं काम करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण जर असं म्हटलं की आपण एक तबेला डिझाईन करायचं घोड्यासाठी, तर घोड्याच्या प्रपोर्शनचा विचार करायला पाहिजे ना. करेक्ट. घोड्याचे कुठले म्हणजे ती कुठली जात आहे त्याच्यानुसार त्याची उंची अमुक तमुक, त्याला काय काय लागतं खायला वगैरे कसं लागतं. समजा गोठा डिझाईन करायचा आहे म्हशीसाठी, गाईसाठी, तर त्यांच्या मापांचा विचार, त्यांच्या सवयींचा विचार, त्यांच्या एकूण सगळ्या कम्फर्टचा विचार करावा लागेल. समजा पोल्ट्री डिझाईन करायची, कोंबड्यांसाठी करायचे तर कोंबड्यांचा विचार करायला पाहिजे. असं ज्यासाठी ते आपण युजर कोण आहे त्याच्यावरती त्याचा कम्फर्ट अवलंबून आहे. आता आपण कायम मनुष्य प्राणी असं म्हणतो, म्हणजे ॲक्च्युली आपण खरं तर निसर्गातले प्राणी आहोत. बरोबर, प्राणी. आणि आपण मनुष्य झालोय म्हणजे आपल्यामध्ये मनाची उत्क्रांती झालेली आहे, म्हणून मानव असं आपण म्हणतो. तर बाकीचे सगळे हे जे प्राणी जगत आहे ते प्रकृतीच्या नियमानुसार त्यांना हार्डवायर म्हणतात. हार्डवायर. तर ते त्यांना तसंच त्यांचं जे काय स्ट्रक्चर आहे जेनेटिकल, त्यांना ते आतून सूचना मिळत जातात, त्याप्रमाणे ते वागतात. म्हणजे ठराविक सीझनमध्ये ते स्थलांतर करतात, ते कुठून कुठं जायचं, कुठं लांब, ते सायबेरियातनं पक्षी येतात आपल्याकडे भारतामध्ये विदाउट गुगल मॅप. म्हणजे कुठल्या हजारो किलोमीटर अंतरावरनं ते ठराविक काळासाठी म्हणून इथे येतात, परत जातात. काही मासे आहेत ट्युना वगैरे असे सारखे की ते उलटे पोहत वरती जातात, धबधब्यातनं सुद्धा वर जातात. आणि त्यांना माहित असते की आपण हा उलटा प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर आपलं प्रजनन झाल्यावर आपण मरणार आहे, आणि ते मरतातच, तरी सुद्धा ते जातात. म्हणजे हे त्यांच्याकडे जेनेटिकल हार्डवायर स्ट्रक्चर आहे. तर माणसामध्ये सुद्धा प्रकृती काम करत असते एक प्राणी म्हणून. आणि त्या व्यतिरिक्त
त्याच्यातली जी काय जाणीव आपल्याला आहे त्याची आपल्याला जाणीव होते, म्हणून आपण होमोसेपियन आहे. अच्छा. ही जी जाणीव आहे, जाणीवेची जाणीव, त्याला आपण स्वतः सगळेजण मी म्हणत असतो. तो मी आहे. आणि हे मी हाच वेगळेपण आहे आपले आणि बाकीच्या प्राण्यांच्या. आपण आता जर असं बघितलं म्हणजे इव्होल्युशन ऑफ मॅन किंवा इव्होल्युशन जे काय टोटल झालं त्याच्यामध्ये पहिला जीव जो काय पृथ्वी तलावरती निर्माण झाला तो एक पेशीय अमिबा असेल किंवा त्याच्या आधीचं त्याचं काही हे असेल, तो कसा झाला हे अजूनही गुलदस्त आहे. अजूनही ते काही सायन्स उलगडू शकलेलं नाही. पण आपण असं समजू शकतो की आता माती, दगड, पाणी हे सगळं बाकीचं आहे त्याला आपण निर्जीव म्हणतो. निर्जीव म्हणजे काय तर ज्याला जाणीव नाही तो. मातीला स्वतःला त्याची जाणीव नाही आहे, दगडाला स्वतःची म्हणून तो निर्जीव आहे. ही जी काही मूलद्रव्य आहेत पृथ्वीवरती वेगवेगळी, म्हणजे मग त्यात ऑक्सिजन, हायड्रोजन हे ते सगळं आलं आणि ह्याच्यापासून हे सगळे घटक बनलेले आहेत. माती म्हणा, H2O म्हणजे पाणी. तसं मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते निर्जीव आपण म्हणतो. पण ह्यातूनच याला आपण पार्थिव म्हणतो, म्हणजे पृथ्वीवरती असलेलं हे सगळं निर्जीव ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत त्या निर्जीव. याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक अशी एक घटना घडली की त्यात एकत्रित येऊन त्याच्यामध्ये एक जाणीव उतरली आणि ते सजीव झालं निर्जीवाचं. ती क्रिया घडल्यानंतर ही जी जाणीव काम करत होती ती आपणूनच उत्क्रांत व्हायला लागली हळूहळू. ही जी उत्क्रांती आहे ती कशी घडली तर ती जाणीव निर्माण झाल्यानंतर उत्क्रांती होत गेली. ओके. मग आता ते अगदी एक पेशी अमिबा असू दे, तिथून तिची उत्क्रांती झाली. 2, 3, 4 अमिबा एक पेशी एकत्र येऊन कदाचित त्यांचा एक घटक तयार झाला. त्या 3-4 घटकांनी मिळून आणि परत एकत्र येऊन एक दुसराच घटक तयार झाला. म्हणजे एक पेशीचं बहुपेशीय होत गेलं. आपण जर असा विचार केला तर खरोखर एक मनोरंजनात्मक आहे की आज पृथ्वी तलावर एवढे प्राणी आहेत, एवढे पक्षी आहेत, एवढं वैविध्य आहे, एवढी झाडं आहेत. आंब्याच्या झाडाचं एक पान दुसऱ्या पानासारखं नाही म्हणतात, म्हणजे एवढं वैविध्य त्याच्यात आहे. बरोबर. हे कसं उत्क्रांत होत गेलं, एवढी उत्क्रांतीमध्ये वैविध्यता कशी आली. काही ठिकाणी असा पण अभ्यास आहे की एक बेट आहे, त्या बेटावरची एकाच प्रजातीचे जे प्राणी आहेत ते तिथून जरा काही अंतरावर गेले की त्यांचं वैशिष्ट्य बदलत आहेत. अच्छा. तर आता सरडा रंग बदलतो, तो ज्या गोष्टीवर असेल त्याच्या रंगासारखा रंग घेतो कारण तो उठून दिसू नये म्हणून. हे कसं होत आहे, त्याला कसं कळतंय खालचा रंग हा आहे आणि मी तो रंग घ्यायचा. मग हे खरोखर अचाट आहे सगळं. म्हणजे हे ती जी जाणीव उतरली आहे सगळ्या ह्याच्यामध्ये प्राणी मात्रांमध्ये, ती जाणीव आपल्यामध्ये पण काम करते. आणि नुसती काम करत नाही तर त्या जाणीवेची जाणीव म्हणून आपण आपल्यामध्ये या. बरोबर. आता ह्याचं वर्णन मी म्हटलं तसं की होमोसेपियन्स म्हणून शास्त्रीय भाषेत केलं जातं. आपल्याकडं पूर्वपार हा प्रश्न पडला की मी कोण आहे, मी जे म्हणतो मी कोण आहे, म्हणजे कोहम हा प्रश्न विचारला जातो. आणि त्याच्यावरती लॉजिकल तार्किक असं उत्तर आपल्याला देता येत नाही, म्हणून त्याला हेच उत्तर आहे की सोहम. बरोबर. मी कोण आहे तर मी हे आहे. आपण आता गणपतीच्या वेळेला किंवा इतर वेळेला सुद्धा आरत्या म्हणतो. त्या ऍक्च्युली आरत्या कोणी लिहिल्या आहेत, माणसांनी, तर या संतांनी लिहिलेल्या आहेत वेगवेगळ्या. आता दत्ताची आरती आहे ती प्रत्येक ह्याच्यात कुठं ना कुठं त्याचा उल्लेख आहे. त्या आरतीचा कुणी लिहिलंय, एका जनार्दनी श्री दत्त जाणं. जनार्दन म्हणजे एकनाथ महाराजांचे गुरु, त्यांच्या नावानं त्यांनी लिहिलेली आरती आहे. आता त्याची सुरुवातच अशी आहे की त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणं. त्रिगुणात्मक, त्रिगुण सत्व रज तम 3 गुण, हे 3 गुण एकत्र असणं म्हणजेच श्री दत्त जाणं. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, हा त्रैलोक्याचा राणा त्रिगुणी अवतार झालेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे सत्वरजतमाचे आपण हे धरतो. नेती शब्द न ये अनुमाना, म्हणजे ह्याला पूर्वापार एक असं आहे की हे मी म्हणजे कोण,
ह्याच्यात वजावट करत जायची. मग म्हणजे मी हे शरीर म्हणजे मी आहे का? नाही. मग अमुक म्हणजे मी आहे का? नाही. मग हे म्हणजे मी आहे का? नाही. म्हणजे नेती नेती न इति न इति न इति, हे मी नाही, ते मी नाही, ते मी नाही, असं जे आहे नेती नेती शब्द न ये अनुमाना, एवढं करून ते अनुमानाला येत नाही. सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्याना. सुरवर मुनिजन संत साधू मुनी ह्या लोकांनी समाधी अवस्थेत सुद्धा त्यांना ते ध्यानात येत नाही, असं हे तत्व आहे. सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्याना. तर असा हा दत्त, हा दत्त ज्याला आपण गुरु म्हणतो, गुरुदत्त, त्याच्यातला गुरु हा शब्द आहे. हा आपण नेहमी गुरुत्व असं मानतो. गुरुत्व आहे. पृथ्वीच्या अंगी हे गुरुत्व शक्ती आहे. चंद्राच्या ह्याच्यात 1/6 गुरुत्व शक्ती आहे पृथ्वीपेक्षा. सगळ्यात जास्त गुरुत्व शक्ती ही गुरुकडे आहे, गुरु ग्रहाकडे आहे. कारण गुरुचं वस्तुमान हे सगळ्या ग्रहांपेक्षा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे सूर्यानंतर गुरु हा मोठा ग्रह आहे. आणि गुरुत्वाकर्षण आपण नेहमी शब्द वापरतो, गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणामुळे ही खाली आली, म्हणजे गुरुत्व ही शक्ती आहे, एक ऊर्जा आहे. दत्त गुरु ही एक ऊर्जा आहे. त्याच्यातनं 3 गुण हे प्रगट होतात. त्या 3 गुणातनं आपल्यामध्ये दत्त महाराज उतरलेले आहेत. गुरुत्व घेऊन आपण दत्ताची म्हणजे ते एक धार्मिक त्याला हे दिल्यामुळं सतत ते आपल्या आचरणात राहतं. त्याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ आपल्याला माहित नसतो. तो माहिती करून घेऊन जर केलं तर तुम्ही देवळात जायची गरज नाही आहे. दत्त म्हणजे तुमच्या आजूबाजूलाच आहे. ते दत्त गुरुतत्व आहे, ते तत्व आहे. आता ह्याची वर्णनं उपनिषदात वगैरे पूर्वीपारपासून आहेत. म्हणजे आता गुरुत्वाची जेव्हा आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर हे सगळ्यांना माहिती आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ह्याच्यामध्ये गुरु हा हे दिलेलं आहे, त्याचं ते वर्णन ब्रह्मा विष्णू महेश्वर. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधीहि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. आता हे काय दत्त गुरु त्या आपण जी मूर्ती म्हणतो त्याचं वर्णन नव्हे. एनर्जीला अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकार म्हणजे मंडलाकारामध्ये अखंड आहे. अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम, सगळ्या ह्याच्या चराचरात व्याप्त झालेलं असं ते गुरुतत्व आहे. त्याला आम्ही नमस्कार करतो. किंवा एकम नित्यम विमलम अचलम म्हणजे एकच आहे ते सगळीकडं, एकच सगळीकडे भरून आहे, एकच तत्व. एकम नित्यम नित्य आहे सगळीकडे, सारखं तेच आहे. दुसरं त्याच्यात दुसरा काही हेच नाही. साक्षीभूतम सगळ्याला ते साक्षी आहे. आणि भावातीतम त्रिगुणरहितम म्हणजे ऍक्च्युली हे सगळं जे भरून राहिलंय त्याला स्वतःचा भाव नाही आहे. ते साक्षी भावानं सगळीकडे भरून राहिलं. आम्ही त्याच्यात तू मी करतो. आणि म्हणून मग दत्ताच्या आरतीमध्ये म्हटलं की मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त. जेव्हा मी आणि तू वेगळं असं सारखं आपण म्हणत असतो त्याची बोळवण झाली की एकच तत्व सगळ्यामध्ये खेळतंय याची जेव्हा मला जाणीव पूर्णपणानं होते तेव्हा एका जनार्दनी श्री दत्त जाणं तुम्ही दत्तरूपी झाला. गुरुतत्वात हे झाला. त्यासाठी शरीर त्याग वगैरेची हे गरज नाही आहे. मुक्ती मोक्ष म्हणजे मेला म्हणून मुक्ती झाली असं नव्हे. तर ही जेव्हा जाणीव पूर्ण होते की माझ्यातून त्याच्यात एकच तत्व आहे, शरीर वेगळं आहे पण एकाच वेळेला हे सगळ्यात खेळते. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण बाहेर ग्राउंडवरती वेगवेगळ्या वाट्या ठेवल्या आणि त्या वाट्यामध्ये पाणी वेगवेगळ्या रंगाचं भरलं, एका याच्यात लाल भरलं, एकात निळं, एकात हिरवं असं भरलं. तर त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब प्रत्येक वाटीत पडणार आहे. सूर्य एकच आहे. प्रत्येक वाटीतल्या रंगाप्रमाणे त्याचं प्रतिबिंब वेगळं दिसणार. त्या वाटीत लाल रंगाच्या तर लाल दिसेल, ह्याच्यात हिरवा दिसेल, ह्याच्यात निळा दिसेल किंवा वेगळं मिक्सर होऊन काहीतरी वेगळं दिसेल. मग त्या वाटीतल्या पाण्याला असा भास होते की मी अमुक झालो, मी तमुक झालो. ऍक्च्युली तत्व एकच पडलंय त्याच्यात. सूर्य तो तत्वात त्याच्यात आहे. आणि सूर्य जेव्हा त्यातले प्रतिबिंब काढून घेतो किंवा सूर्य पुढे निघून गेला की ते त्यातली प्रतिमा संपली.
म्हणजे माझ्या शरीरामध्ये असणारी ही गुरुतत्वाची जी हे आहे ते त्यातलं तत्व हे झालं, विलीन झालं. बरं. की मला मितूपणा काय राहणारच नाही. मग हे जे गुरुतत्व आहे, तर काही उपनिषदांमध्ये ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम. म्हणजे ईशावास्यम, ईश वास्य इदम सर्वम, सर्वत्र भरून राहिलेलं आहे. आणि ह्या सगळ्याला त्याच्यातनं काढून टाकलं तर उरलंच काय मग. तेन तक्तेन भुंजिता मा गृधा कस्य स्विद्धनम. तर असे आपल्या उपनिषदांमध्ये याचा असा हे केलेला आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे हे संपूर्ण जे काय सगळं आहे या संपूर्णात तुम्ही आणि काही भरलं तरी ते संपूर्णच आहे. ते संपूर्ण काही काढून घेतलं तरी ते संपूर्णच राहणार. त्याचा एकमेकाशी गुणाकार करा, भागाकार करा, ते सगळं म्हणजे एवढा सखोल त्याचा अभ्यास करून ह्या गुरुत्वाचं हे केलेलं आहे. मग ह्याच्यावर पुढं जाऊन आपली गीता काय म्हणते की गीता हे उपनिषदांचं सार आहे. सगळ्या उपनिषदांचं एकत्रकरण करून केलेलं जवळपास ते सार. तर प्रकृती ही क्रियमाणानी गुणही सर्वाणी कर्मशा अहंकार विमूढ आत्मा करता अहम इति मन्यते. म्हणजे प्रकृतीच्या गुणाने हे सगळं चालू आहे. मगाशी म्हटलं तसं की हार्डवायर्ड आहे. ते सायबेरियातनं पक्षी ते येणारच, त्यांना काही ऑप्शनच नाही. त्यांना आतूनच ढकलत जाते समजा. प्रकृती त्यांना आतनं ते गणित बसवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते येतात. उद्या जर त्यातला एखाद्याला अहंकार झाला त्या पक्षाला की मी तिकडं जातोय, मी ते करतोय, अमुक करतोय, तर ते अहंकार विमूढ आत्मा आहे, तो मूर्ख आहे. तुला आत्म सुचतंय त्याप्रमाणे तू करतोयस, तुला दुसरं काही त्याला पर्याय नाही. इकडे जातो म्हटलं असं मर जातो असं थोडक्यात. आता हे त्यांना कळत नसते की मला हे जाणीव आहे म्हणून ते अहंकार त्यांच्यात होत नाही. अहंकार विमूढ होत नाहीत. ते फक्त माणूसच अहंकार विमूढ होतो कारण त्याला जाणीवेची जाणीव आहे आणि त्याला मी कोणीच कळलेलं नाही. तर ती फार महत्वाची गोष्ट आहे. आता जेव्हा कधी मनुष्य प्राणी होता आणि त्या प्राण्यापासून मानव होण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याचा आपण एक असं जर एक विचार करायचं ठरवलं की प्राणी होताच हा. म्हणजे आपण म्हणतो चिप्पांजी हे बोन वगैरे ही जी काय माकडं किंवा हे प्रजाती आहेत त्यातनं माणसाची उत्क्रांती होत गेली वगैरे. सगळे बाकीचे प्राणी बघितलं तर तुम्ही त्यांची एक विशिष्ट पहिल्यापासून जशी आहे तशी पोश्चर आहे. म्हणजे ते त्यांचा जवळपास सगळे हॉरिझॉन्टल असतात. म्हणजे त्यांची पाठ ही हॉरिझॉन्टल आहे. क्वचित कधीतरी ते असे खायला वगैरे उभारतात परत असे होतात. बरोबर आहे. माणूस हा प्राण्यापासून मनुष्य होताना सरळ झाला पाठ. त्याचा पाठीचा काना ताट झाला. कदाचित त्याच वेळेला कधीतरी ती खेच झाली आहे गुरुत्वाची माणसामध्ये. तो मी जो आत उतरला तेव्हा ती प्रथम खेच होती, तो प्रथमेश. त्याच्यात तेव्हा ही गुरुत्व शक्ती आहे. शेवटी सगळा एनर्जीचाच प्ले आहे हा. बरोबर. आज मी जेव्हा काही गोष्ट बघतो डोळ्याने तर मी एनर्जी सेन्स करतो ना. तो लाईट रे माझ्या डोळ्यामध्ये येतो, तुम्ही सेन्सेशन करतो. मी काय ऐकतो ते ध्वनी जो आहे ती एनर्जीच आहे ना. बरोबर. तो एनर्जीमुळे मला ती ऐकण्याचं माझ्याकडे साधन आहे. तर ते म्हणजे सगळीकडे आता काय एखाद्याला ऐकूच येत नाही समजा, तर त्याचं फक्त काम करत नाही आहे. आवाज आहेच नव्हता, मी बोलतोय. एखादा बहिरा माणूस समजतो काय कळणार नाही पण मी बोलतोय. तसे आवाज आहेत कडेला आजूबाजूला काही बारीक जे वटवाघळ ऐकू शकतात ते आम्ही ऐकू शकत नाही. जी कुत्रे ऐकू शकतात ऑडिबिलिटीच्या खाली ती त्यांची रेंज वेगळी आहे, आमची वेगळी. मग आम्ही असं म्हणू शकत नाही ना की ती अस्तित्वातच नाही. असं नाही म्हणू शकत. आता इथं कुत्रा बसला असेल त्याला बाहेरचा कुठला बारीक आवाज ऐकेल, तो मला ऐकत नाही आपल्याला. वटवाघाला वटवाघूळ एवढ्या स्पीडनं उडतं, ते काय डोळेच नसतात त्याला. ते अल्ट्रासोनिक वेव्ह सोडून ते आपटून किती अंतरावर काय एवढं फास्ट कॅल्क्युलेशन होऊन ते उडत असतं. आणि ते वळतं पण परत. ते वळतं, ते आपटत नाहीत कुठं किंवा काय. म्हणजे
हे सगळं आचाट प्रकारे जे काय सगळं डेव्हलपमेंट चालू आहे, ती उत्क्रांती प्रत्येकाची पण वेगवेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तो माणूसच स्ट्रेट झाला ती उत्क्रांती नव्हे. अच्छा. वटवाघूळ कसं डेव्हलप झाला असेल, कुत्र्याची डेव्हलपमेंट अशी कशी झाली असेल, बरोबर, वाघ असा कसा डेव्हलप झाला, ते पाण्याच्या खालचं स्ट्रक्चर सगळं कसं असं डेव्हलप झालं, ह्या सगळ्या गोष्टी अशा विचार म्हणजे त्याला काही उत्तरच आपल्याकडे नाहीये. काय झालं असेल एवढाच फक्त अंदाज, पण असं कसं झालं, मुळात हे आलंच कशी त्याच्यामध्ये. बरोबर. तर हा सगळा विचार केल्यानंतर मनुष्यामध्ये मग ही जी एनर्जी उतरली, तर आता त्याचं वर्णन असं आहे आपण अथर्व शीर्ष जर ऐकतो, त्वम शक्तित्रयात्मका असं म्हणतात. तर शक्तित्रय म्हणजे काय आहे बाबा, तर बुद्धी ही एक शक्ती आहे. म्हणजे त्याला पहिल्यांदा काही गोष्टीची इच्छा होते, त्याला इच्छाशक्ती म्हणतात. तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. बुद्धी ही एक शक्ती आहे, धी. त्याच्यानंतर क्रियाशक्ती. या 3 शक्तीचं स्वरूप आहे. आता आपण म्हटलं सगळे एनर्जी स्वरूप आहे हे पूर्ण. या एनर्जीतनं त्रिगुण जसे येतात तशा 3 शक्ती येतात. मग एखाद्याची इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे म्हणजे त्यानं एखादं ठरवलं हे करायचं म्हणून तो इच्छा स्ट्रॉंग आहे. त्याला काही इच्छाच नाही, तो काही करायचा प्रयत्नच करत नाही, काय नको राहू दे कसं छान. मग इच्छाशक्ती जेव्हा होते म्हणजे त्याला सूचना येते कुठनं तरी की हे करायचंय. मग ते करण्यासाठीची जी काय बुद्धी होते ती प्रत्येकाला वेगवेगळी होते. मला अमुक एक करायचं, काही जण म्हणजे मला काही सुचतच नाही काय करायचं ते. आता हे सुचतच नाही हा जो महत्वाचा शब्द आहे, सुचणे. प्रत्येकाला जे जसं सुचतंय तसा तो वागतो. जेव्हा मला काही सुचत नाही तेव्हा मला कोणाला तरी विचारायला सुचतंय की आपण ह्याला विचारूया. मग त्याला जे सुचतंय तो मला सांगतोय आणि मग त्यातनं मला काय कळेल सुचलं तर ते मी करणार आहोत. तरी सूचना त्याची आहे म्हणजे बुद्धी. इच्छा झाली, बुद्धी झाली. आता याच्यानंतर क्रिया करणं, क्रिया ही एक शक्ती आहे. बरोबर. तर त्वम शक्तित्रयात्मक आहे, मीच स्वरूप आहे. ते गणपतीचं नव्हे, गणपती म्हणजे प्रथमेश, म्हणजे जो माझ्यात पहिला उतरला तो, त्याची 3 रूपातनं तो प्रगट हे होतोय. आणि हे जे त्रिगुण आहेत आपल्या प्रत्येकामध्ये, सत्व रज तम हे प्रत्येकामध्ये आहेत. अच्छा, आहेत ते एकाच तत्वाचे 3 गुण आहेत. म्हणजे एखादा राक्षसासारखा वागतोय तरी तो दत्ताचाच गुण आहे. ओके. त्रिगुण आहे ना तो. आपण म्हणतोय ब्रह्मा विष्णू महेश हे तरी दत्ताचं हे आहे. एखादा सात्विक वागतोय ते दत्ताचंच रूप आहे आणि एखादा राजसिक वागतोय ते दत्ताचंच रूप आहे. म्हणजे हे 3 गुण एका वेळेला काम करत असतात. म्हणून एखाद्याला नुसती शिक्षा देऊन काय उपयोग होत नाही. मग त्यातला त्याचं परिवर्तन आतून जेव्हा घडतं तेव्हाच तो ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो त्याचं. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला किंवा अंगुष्ठी मालाचा तो एक हे झाला बुद्धाच्या ह्याच्यामुळं, ते परिवर्तन होतं. असे बाकीचे लोकांना मला म्हणजे विपश्यना करून मध्ये असे प्रयोग झाले तुरुंगामध्ये, विपश्यना हे करून. अच्छा. त्या कैद्यांना त्यांच्यात परिवर्तन घडवून आणलं. किरण बेदींचं सुंदर ते एक पुस्तक आहे त्याच्यावरती, त्यांनी हे प्रयोग केले. म्हणजे सेंट्रल मोठ्या जेलमध्ये त्यांनी हा सगळा हे केला आणि विपश्यनेमुळं बरेच लोक त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलं. फार त्यांनी मोठे मोठे गुन्हे केलेले होते, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. खरंच वाल्याचा वाल्मिकी झाला, खरोखरच झाला. म्हणजे हे 3 गुण आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आणि ते त्याचं जे कार्य घडत असते ही गुरुत्व जे आपण आता म्हणतोय, गुरुत्व शक्तीतनं ही त्रिगुणात्मक शक्ती आपल्यामध्ये आलेली आहे. हे गुरुत्व एकम नित्यम विमलम अचलम सगळीकडे भरून राहिले आणि तीच जाणीवेची जाणीव कुठंतरी आपले उत्क्रांत होत आली. बाकीच्यांच्यात जाणीव आहे आणि आमच्यात हे म्हणजे मीच स्वरूप काय आहे, तर एक ऊर्जा आहे जी सगळीकडे भरून राहिले. हे आपण फक्त फ्लिप केलं, मी म्हणजेच हे सगळं आहे, मी तूपणाची झाली बघ, ही मग त्याचं हे होतं. आता एकदा हे झालं की आता तुम्ही जे म्हणताय कम्फर्ट, तो ह्याच्यातनं वेगळा होतोय. कम्फर्ट आता जर तुम्ही बघितलं रस्त्यानं इकडून तिकडून जाताना रस्त्याची कामं सुरू आहेत, खुदाई कामगार उन्हामध्ये खुदाई करत असतात, पूर्ण उघड्या अंगानं, फक्त कमरेला एक वस्त्र असते गुंडाळलेलं, भर ऊन तापलेलं असते, घामाघूम होऊन काम करत असतात.
त्यांना काही त्याचं वाटत नाही. ते झाडाखाली बसतात, दुपारचं जेवण घेतात, दगडाची उशी करून झोपतात, तेवढा वेळ थोडा वेळ परत कामाला लागतात, निवांत घरी जाऊन परत खाली एवढं दमलेलं असतात की झोपतात, झोपून दुसऱ्याची पहाटे उठून परत कामाला लागतं. ते कम्फर्टेबल नाही आहेत काय. जर म्हणजे कम्फर्टची व्याख्या ही वेगळी आहे प्रत्येकाची. जर त्यांना गाढ झोप लागते, त्यांना चांगली भूक लागते आणि त्यांनी खाल्लेलं चांगल्या प्रकारे पचतं, तर ते सगळ्यात कम्फर्टेबल प्राणी आहेत. अच्छा. आणि जे AC शिवाय जण, आता मी हायवेला सारखं ड्रायव्हिंग करतो, अलीकडे मी हे बघितलं, पूर्ण गॉगल ग्लास गाडीला, म्हणजे आतलं दिसणार नाही एवढ्या ब्लॅक त्याच्यात, आणि पडदे लावलेले असतात आणि आत फुल AC सोडलेलं असतं, आणि तरी ते कम्फर्टेबल असत नाहीत. मग असं याला नेमकं कम्फर्टचं हे काय आहे, जे व्याख्या प्रत्येकाची वेगळी. मी झोपडीमध्ये सुद्धा मीठ भाकरी खाऊन मजेत राहत असेल तर मी सगळ्यात कम्फर्टेबल माणूस, मला काही बाकीची लागत नाही गोष्ट. पण जेव्हा चंगळवादाच्या आहारी माणूस जातोय तेव्हा त्याचा कम्फर्ट, मानसिक आणि भावनिक कम्फर्टच निघून जातो. फक्त शारीरिक कम्फर्टवरतीच सगळ्या गोष्टी, आणि जेवढा शारीरिक कम्फर्ट वाढवत जाऊ तेवढे आपले रोग आजार हे वाढत जाणार. शरीराची काम करण्याची क्षमता ही तुम्ही जेवढी वाढवाल तेवढी वाढत जाईल. एक माणूस हिमालयामध्ये वरती याच्यापर्यंत एव्हरेस्टपर्यंत चालत जातोय, दुसऱ्याला एक जिना सुद्धा चढता येत. म्हणजे शरीराच्या दोन वेगवेगळ्या कपॅसिटीचा आपण विचार करतो. म्हणजे आता जे वास्तूवरती आपण जर हा विचार आणला तर चंगळवाद घुसलाय वास्तुशास्त्रामध्ये, आणि हे यायचे दोन्ही कारणीभूत आहेत. म्हणजे बघितलं तर मानसिक लोकांची हे अशी झाली आहे की मला बसल्या बसल्या पैसा पाहिजे, बस, मग अमुक ठिकाणी तमुक लावा, तमुक ठिकाणी तमुक लावा, मग बसल्या बसल्या मला धोधो पैसे येतील. आता कसं होऊ शकेल? शक्यच नाही. हा विचारच कोण करत नाही. पण कोणी सांगतंय काय तरी, मी तुम्हाला पिरॅमिड्स लावायला देतो, सगळ्या घरातनी पिरॅमिड लावा, 1 लाख रुपयाची तुमची पिरॅमिड्स असतील, आणि लगेच 8 दिवसात तुम्हाला तिजोरीमध्ये लवंगा ठेवा, तांदूळ ठेवा. मी अशा माणसांना चॅलेंज दिलं होतं की झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत, झोपडीत, ज्यांचं उत्पन्न एवढंच आहे, त्यांची बुद्धी तेवढीच आहे, तुम्ही म्हणताय पिरॅमिड्स काम करतायत ना, मी 1 लाख रुपये तुम्हाला देतो, तुम्ही त्या झोपडीत पिरॅमिड लावायचे आणि 8 ते 10 दिवसात तो श्रीमंत व्हायला पाहिजे. माझे 1 लाख रुपये गेले तरी हरकत नाही. अच्छा. तयार नाहीत कोण करायला. मग नाही त्यांचं नशीबच असं आहे तसं, मग तुम्ही कशाला जाहिराती करताय, आम्ही पिरॅमिड लावून तुमचं नशीब बदलतोय. अच्छा, बरोबर. काय तर हे याच्यात घुसल्याचं कारण चंगळवाद आहे. लोकांनाच हे पाहिजे. आज लोक जेव्हा मला म्हणतात की नाही ते वास्तुशास्त्र खरं असते काय, म्हणजे म्हटलं काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं नाही, मग ते इकडे हे लावलं तर तिकडे, म्हटलं हे वास्तुशास्त्र नाहीये. वास्तुशास्त्र ही वेगळी गोष्ट आहे. ते तुम्हाला जर मी सांगितलं तर तुम्ही व्यवस्थित सगळं हे करू शकता. प्रत्येकाची आपली बुद्धी आहे. बरोबर. गाढवाला वाघाचं कातडं पांघरलं म्हणतो, काय वाघ होऊ शकत नाही. हे आपण मान्य करायला पाहिजे. तर मी गाढव आहे हे मान्य केल्यानंतर माणूस सुखी आणि समाधानी राहू शकतोय. बरोबर. तसं उगीच कोणाची तरी कंपॅरिझन करून किंवा त्याच्याशी आपण हे करायला जाऊन ते आपण स्वतःचं स्वास्थ्य घालवून बसतो. प्रारब्ध म्हणतो आपण. आता ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, ही गुरुत्व हे आपल्यावर जे काम करतंय ते कसं आणि ते कशा पद्धतीनं मांडलं जातं हे मी तुम्हाला दाखवेन. आपण एक म्हणतो कुंडली, प्रत्येकाची पत्रिका आहे किंवा काय, तर मी असा एक्सपेरिमेंट केला की आपण क्लायमेटॉलॉजी हा सब्जेक्ट शिकतो आर्किटेक्चर, त्यात कम्फर्ट लेवलसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, सनपाट डायग्राम. सूर्याचं जे हे आहे चलनवलन किंवा त्याचा अभ्यास महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये आपण 2 अझिमथ अँगल आणि अल्टिट्यूड अँगल मोजतो, त्याच्यापासून अँगल ऑफ इन्सिडन्स काढतो. करेक्ट. आणि तो सगळ्यात महत्वाचा असतो. मी वेगवेगळ्या वेळच्या वेगवेगळ्या काळच्या कुंडल्या तयार केल्या आणि ह्याच्यातून मी अझिमथ अँगल आणि अल्टिट्यूड अँगल काढला कुंडलीतून. अच्छा. हे वेगवेगळे आता त्याची कॅल्क्युलेशन हे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण हे एक्सपेरिमेंटच कोणाला माहित नाही. आता एका पर्टिक्युलर तारखेचा 10:30 वाजताचा सकाळचा ही कुंडली मांडली मी.
एका व्यक्तीची कुंडली आहे त्यावेळची 10:30 वाजताची एका ठराविक, कारण आपल्याला कोल्हापूर हे शहर घेतलं समजा किंवा पुणे हे शहर घेतलं, पुण्यामध्ये माझी साईट कुठं आहे, त्या साईटचा मला ॲझिमथ आणि अल्टिट्यूड अँगल पाहिजे ना, पर्टिक्युलर कम्फर्ट लेवल काढायचं. तसंच हे जन्म ठिकाण कुठलेही असू शकते. तिथली कुंडली ही तिथल्या त्या ठिकाणप्रमाणे असते. तिथल्या लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रमाणे ती निघते. मग मला तुम्ही कुठल्याही ठिकाणची कुंडली द्या, तिथला मी त्यावेळेचा ॲझिमथ आणि अल्टिट्यूड अँगल काढून देतो मला ह्याच्यावरून. आणि मग मी हे काय केलं, वेगवेगळ्या वेळेच्या काढल्या, वेगवेगळ्या तारखेंच्या काढल्या, आणि मग हे मी सगळं एक फॉर्म्युलेट करून बघितलं. आता हे सकाळी 7:30, 8:30, 9:30, 10:30 अशा 1-1 तासाच्या टायमिंगच्या काढल्या. हे सॉफ्टवेअर वापरून त्याचे ॲझिमथ आणि अल्टिट्यूड अँगल, आणि हे मी पंचांगावरनं ॲझिमथ अल्टिट्यूड म्हणजे पत्रिकेवरनं काढलेले अँगल, फार तर फार 2-3 डिग्रीचा फरक येतो. अच्छा, ओके. म्हणजे हा 79 आहे ॲझिमथ, माझा 69 आलाय. इथं 18, इथं 21 आलाय. हा 32 आहे, 36 आहे, 2-3 डिग्रीचा फरक पडलाय. म्हणजे हे जे कुंडली शास्त्र त्याच्याप्रमाणे जे हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये सूर्याच्या सगळ्या ह्याचा पूर्ण विचार केला आहे. सूर्य कुठल्या दिवशी कुठल्या ह्याच्यामध्ये असतो. आता ही पोझिशन दाखवायची असेल अवकाशामध्ये, तर मला काहीतरी रेफरन्स पाहिजे. बरं, तो रेफरन्स असा पाहिजे की तो बदलता कामा नये. तर त्यांनी त्या दृष्टीनं नक्षत्र त्याला शोधून काढली. नक्षत्र याचा अर्थ जी अक्षय आहेत, जी बदलत नाही, ती कायम तिथंच असतात. आता हे कसं शोधून काढलं असेल तुम्ही त्यावेळेला? कसं शोधलं? त्यावेळेला त्यांच्याकडे काही बायनॉक्युलर नव्हते किंवा काय दुर्बीण मोठ्या आहे ते सोडूनच द्या. त्यावेळेला हे नक्षत्र, ते सूर्य त्याला तिथं असतो, त्या अँगलने येतो, हे सगळं गणित कसं शोधलं असेल त्यांनी, हा एक मोठा प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगितलं जसं की नक्षत्र हे एक फिक्स काहीतरी त्यांनी स्त्रोत धरला आहे. तर आपण समजा इथं आहोत, एक पृथ्वी, खरं तर सूर्य हा सेंटरला आणि त्याच्याभोवती सगळे ग्रह फिरतात. पण आपल्याला असं वाटतं की पृथ्वीवरनं बाकीचे ग्रह आपल्याभोवती किंवा सूर्य आपल्याभोवती फिरतो. म्हणून आपण हा सेंटर जरी धरला तर हा सूर्य, या सूर्याभोवती हे सगळं फिरतंय. तर पृथ्वीवरनं हा सूर्य मला ठराविक दिवशी ठराविक वेळेला कुठं दिसतो याचं गणित त्यांनी मांडलंय, ती पत्रिका आहे. अच्छा. तर रवी हा पत्रिकेच्या ह्याच्याप्रमाणे मेषेत उच्चीचा मानला जातो, मेष राशीत, ही मेष रास. तर ऍक्च्युली आपली कुंडली शास्त्र हे भारतीय उपखंडात तयार झालेलं आहे. तर मेषेत रवी कधी असतो वर्षभरात, तर 14 एप्रिलपासून 14 मे या मधल्या काळामध्ये मेषेत असतो. ओके. त्यावेळेला जर तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स काढला तर तो त्यावेळेला लंब पडत असतो आपल्यावरती, म्हणून तो उच्चीचा आहे. म्हणजे त्यावेळेला त्याची जास्तीत जास्त किरण आपल्यावरती डायरेक्ट पडतात. इतर वेळेला ते लंब पडत नाहीत. मग मे नंतर तो जून पर्यंत तिकडे जरी गेला तरी हीट वाढली असली तरी ते लंब नसतात. आणि परत तो जेव्हा जुलै ते ऑगस्ट त्याच काळात 14 जुलै 14 ऑगस्ट परत दुसऱ्या बाजूला येतो तिकडून, तेव्हाही ते लंब पडतात. तेव्हा तो स्वराशीत असतो. अच्छा. सिंह राशीत असतो. सिंह ही त्याची रास, मेष ही त्याची उच्च रास. म्हणजे दोन्ही पोझिशन मध्ये त्याचे किरण लंब पडतात पृथ्वीवर त्यावेळेला, पृथ्वीवर नव्हे तर आपल्या उपखंडात. ओके. आता ते परत फिरून तो खाली जातो. तो डिसेंबरमध्ये पूर्ण दक्षिणेला असतो. 21 जूनला तो पूर्ण उत्तरेला असतो. तर हे कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं लक्षात येईल तुमच्या की हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही. मी पत्रिका दाखवतो ऍक्च्युली. आपण पत्रिका बघतो ते तुम्हाला अशा चौकोनी ह्या दिसतात, ह्या ट्रँग्युलर रेक्टँग्युलर. ऍक्च्युली हे लोकांनी ह्याच्या पुढे जाऊन काय विचारच केला नाही. ही खरी पत्रिका आहे तिची. अच्छा. हेव्हा लक्षात येईल तुमच्या की गुरु इथं आहे, ही पृथ्वी आहे, हा गुरु वृश्चिक राशीत आहे म्हणजे इथं आहे माझ्यापासून, हे त्याचं नक्षत्र आहे. समजा तो ज्येष्ठा नक्षत्रामध्ये किती अंशावर आहे ही त्याची पोझिशन ठरवायची बरोबर पृथ्वीपासून तेवढ्या ह्याच्यातली. हे त्याचं सर्कल आहे ऍक्च्युली, ह्याच्या भोवती फिरण्याचं सूर्याभोवती.
पण तो जणू काय माझ्या पृथ्वीभोवतीच फिरतोय असं वाटतंय, म्हणून त्याचं अंतर कमी जास्त होत आहे. कारण हे असं आहे. बरं. आता ही शनीची कक्षा आहे. शनी सगळ्यात बाहेर आहे. हे शनी आहे. आता शनी समजा बाबा माझा वृषभ राशीत शनी आहे, तो शनी इथं आहे, माझी पृथ्वी इथं आहे. म्हणजे कुंडलीत माझा शनी अमुक ठिकाणी म्हणतात ते इथं आहे, तिथे असणार आहे. गुरु इथं आहे, ओके, हे रवी इथं आहे, बुध इथं आहे. ही अंतर बघा कुठल्या कुठं आहेत ती. हे आम्ही एका चौकोनात मांडून ह्याचा हा इफेक्ट, ह्याचा तो इफेक्ट म्हणायला लागतो. ऍक्च्युली हा विचारच कोण करत नाही. या आपल्या पृथ्वीभोवती हे मी स्केलला काढलंय. अच्छा, ओके. म्हणजे हे जर गुरुचं असं माप असेल तर रवी एवढा आणि शनी एवढासा असणार आहे. म्हणजे त्या प्रपोर्शन मध्येच काढलेलं आहे. ह्याच्यात चंद्र कुठे दिसतच नाही, पृथ्वी पण दिसत नाही, मंगळ केवढासा दिसतोय बघा, बुध केवढासा आहे. बुध आणि शुक्र हे कायम रवी आणि पृथ्वीच्या मध्येच असतात, कारण ते आंतरग्रह आहेत. मंगळ, गुरु आणि शनी हे बाह्यग्रह आहेत, ते आपल्या कक्षेच्या बाहेर असतात. हे यांची मांडणी अशा प्रकारे. आता हे जर तुम्ही म्हटलं की 21 जूनला हा पृथ्वीचा ऍक्सिस येतो, ही पृथ्वी आहे. बरं. हे सप्टेंबर आणि मार्चची ही ऍक्शन आहे. ही तर मध्ये आपण हा सूर्य आहे असं सांगितलं, तर ह्याला हे असे असणार आपल्याला. आणि ह्याचा ऍक्सिस जो आहे तो सूर्याकडे होतो जेव्हा असा असेल तेव्हा. बरोबर. तेव्हा हे डिसेंबरमध्ये त्याचा ऍक्सिस पूर्ण दुसऱ्या बाजूला जातो. म्हणजे सूर्याकडं दक्षिण गोलार्ध सूर्याकडे जातो. तेव्हा आपल्याकडे सूर्य तूळ राशीत नीच मानला जातो. अच्छा. म्हणजे ऍक्च्युली तेव्हा त्याचे किरण खूप लांब असे पडतात. लंब पडत नाहीत, लांब पडतात. अच्छा. म्हणजे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स मगाशी जो म्हणत होतो, तो अँगल ऑफ इन्सिडन्स त्याला खूप लो असतो. ओके. आणि एप्रिल ते मेचा जो मेषेत सूर्य असेल तेव्हा तो अँगल ऑफ इन्सिडन्स जवळपास परफेक्ट लंब पडतो, म्हणजे परपेंडिक्युलर पडतो. आणि जुलै टू ऑगस्टच्या त्या पिरियडमध्ये पण परपेंडिक्युलर पडतो. फक्त त्याला आपल्याला पावसाळा असल्यामुळे तो जाणवत नाही, उन्हाळा त्यातला. त्याला जर ढग नसतील तर एप्रिल मे मधले हीट तेवढीच जुलै ऑगस्ट मध्ये असते. अच्छा. फक्त पावसाळ्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. तर हे त्याचं ग्रहांची एकूण हे आहे. असंच सगळ्या ग्रहांचं गुरुत्व आहे, प्रत्येकाला स्वतःचं गुरुत्व आहे, जसं पृथ्वीला आहे तसं. हे असे ग्रह फिरतायत आणि हे सगळे बॅलन्स मध्ये आहेत. इतके वर्षानुवर्ष युगानुयुग ते फिरतायत. हो. यातला एखादा चंद्र जरी गेला निघून तरी सगळं कॉलॅप्स होईल. अच्छा. ओके. चंद्र सुद्धा बॅलन्स करतो या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याचं सुद्धा गुरुत्वाला अर्थ आहे. तर ह्या सगळ्या गुरुत्वाची जी गोळाबेरीज होते, ही शक्ती जी माणसामध्ये उतरते त्यावेळेला, तो त्याचा मी आहे. बर. हा प्रत्येक शरीरामध्ये शिरणारा मी त्या त्या वेळेच्या गुरुत्वाची गोळाबेरीज आहे थोडक्यामध्ये. आणि तो ऍक्च्युली एकम नित्यम विमलम अचलम त्यावेळेला झालेलं, पण त्या शरीरामध्ये ते वेगळं दिसतंय. म्हणून मला ते स्वतःच हे वेगळं वाटते अस्तित्व. तर अशा प्रकारे मी हा प्रत्येक शरीरातला आणि त्याची जी प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः, ती प्रकृती म्हणजे शरीर जे पृथ्वीवर उत्क्रांत होत आलं, आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये हा घुसलेला परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा, हा सगळ्यांच्यात एकच खेळतोय आणि ती उत्क्रांत करत नव्हतोय. याचा कम्फर्ट मगाशी आपण बघितला त्याप्रमाणे प्रत्येकाची लेवल वेगळी आहे. मानसिकता, भावनिक हे ह्याच्यावरती त्याची कम्फर्ट लेवल ठरणार आहे. जो एक कामगार आरामात दगडावरती डोकं टेकून झोपू शकतो तो कम्फर्टेबलच आहे. पण मी AC फुल अगदी कमीत कमी टेम्परेचर ठेवून हे घेऊन सुद्धा दारू प्यायला लागते, झोपेच्या गोळ्या खायला लागतात, तरी झोप येत नाही, हे कसला कम्फर्ट आहे? म्हणजे AC लावणे म्हणजे कम्फर्ट नाही आहे. बरं. तर कम्फर्ट हा नेमका काय ह्याच्यावरती जरा लक्ष दिला पाहिजे. आणि त्या कम्फर्टसाठी वास्तुशास्त्र आहे. तर हे आपण एन्व्हायरमेंटशी आपलं नातं हे कायम हे ठेवलं पाहिजे. आपले सण समारंभ आणि ह्या सगळ्यांचा तोच प्रयत्न आहे की त्या सीझनमध्ये आपण तशा प्रकारचे आहार विहार आणि हे सगळं केलं पाहिजे. निसर्गाशी जवळीक ठेवली पाहिजे. आपण झाडं प्राणी यांच्याशी सुद्धा तसं नातं ठेवून एक सगळा मिळून चांगला एक तिथला एन्व्हायरमेंट तयार केला पाहिजे. एन्व्हायरमेंट तरच ते कम्फर्ट असू शकतं. अच्छा. एकटा एक माणूस मीच स्वतः सगळं बघणार, स्वार्थामुळं चंगळवादामुळं आपला कम्फर्ट हरवत चाललाय.
म्हणजे कुठली पण घटना घडली तर आपण लगेच म्हणतो की वास्तुदोष आहे. नोकरी गेली किंवा आजारपण आलं, काही झालं तर आपण म्हणतो वास्तुदोष, लगेच वास्तूच्या वरतीच दोष आहे. कोणी त्याचं प्रकृती आणि पूर्वी काय होत होतं की एक काळ असा होता की प्युअर वास्तुशास्त्राचं काहीतरी होत होतं. म्हणजे जेव्हा कम्फर्ट लेवल आतमध्ये नाही आहे ना, तर समजा मला वाऱ्याच्या दिशेला खिडकी नाही आहे म्हणून मला कम्फर्ट होत नाही आहे, तर मला खिडकी तिथं पाडणं म्हणजेच कम्फर्ट तयार करणं आहे ना. तर ते पूर्वी तिथं तोडून एक खिडकी बांधली तर मला तो कम्फर्ट, कारण वारा आत यायला लागला, मला खोलीत लाईट नाही आहे तर लाईटच्या दिशेला मी खिडकी व्हेंटिलेटर काहीतरी ठेवलं तर लाईट येईल. तर हे महत्वाची गोष्ट आहे. तर आता ते विना तोडफोड वास्तुशास्त्रामध्ये ते खिडकी वगैरे काही नको, किंवा तिथं अमुक काहीतरी लावा, अमुक एक पूजा करा, तमुक काहीतरी करा, कसं त्यातनं खिडकीतनं प्रकाश कसा येणार त्यातून. मध्ये कोणी सांगितलं एक झाड आहे, आमचं घर आहे, त्यांनी सांगितलं हे फार वाईट आहे हे. आता बरोबर आहे, त्या झाड पडलं तर घरावर पडणार. हो अच्छा, बरोबर. म्हणजे ह्याचं हे उपाय काय, तर झाडाच्या फांद्या कट करून त्याची उंची कमी करा, म्हणजे पडलं तर घरावर येणार. पण त्याला उपाय काय समूळ नष्ट करणं नाही, उपाय काय सांगतात, त्या दोन्हीच्या मध्ये गाय बांधा. अच्छा, म्हणजे त्याचा दुष्परिणाम होणार नाही. म्हटलं ते झाड पडलं तर पूर्वी नुसतं घरावर पडून घर नुकसान करणार होतं, गाय पण पडेल. हो, असले बिना ह्याचे उपाय काय पण सांगतात. तर तसं ते उपयोग नाही. कम्फर्ट लेवल म्हणजे ऍक्च्युली मानसिक, भावनिक या सगळ्याचा विचार करून त्याला माणसात आणला पाहिजे. खरं सांगायचं पहिल्यांदा माणसाला त्याला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. आणि पैसा 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 आणि चंगळवाद हे सोडून देऊन जर त्याच्यावरती त्यांना विचार केला तरच त्याला कम्फर्ट लेवल मिळू शकेल. ओके, धन्यवाद सर. म्हणजे वास्तुशास्त्र आणि प्रत्येक गोष्ट वास्तूवरती ढकलणं किंवा माझ्या कुटुंबाची प्रगती ही वास्तूमुळे होणार आहे ही धारणा न ठेवता मानसिक उत्क्रांती होणं गरजेचं आहे असं मी म्हणेन. किंवा मानवीय उत्क्रांती जर प्रत्येक प्राण्यामध्ये होतीये हे आपल्याला आत्ता कळालं की प्रत्येक प्राण्यामध्ये उत्क्रांती होतीये, तर मानवाची उत्क्रांती कधीच होईल जेव्हा त्याची मानसिक उत्क्रांती होईल. सर, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सोहमचा अर्थ आम्हाला समजावून सांगितलात. बुद्धी, क्रियाशक्ती आणि क्रियाशक्ती या सगळ्याचा ताळमेळ माणसामध्ये हवा आणि त्याच्या कम्फर्टची व्याख्या त्याने सोसायटल कम्फर्टनुसार ठरवायला हवी. म्हणजे माझा कम्फर्ट हा दुसऱ्याला त्रासदायक नसावा हा जेव्हा तो करायला लागेल विचार, म्हणजे कुठलाही प्राणी मला वाटतं मानव सोडून असा नाही आहे की बाबा मी हे करणार आणि त्यांनी माझ्या बाजूच्या एन्व्हायरमेंटला धोका होईल. प्रत्येक प्राणी हा जुळवून घेतोय वातावरणाशी, वेअरएज मानव हा मला वाटतं स्वार्थी प्राणी आहे जो त्याच्या प्रत्येक घटनेतनं प्रत्येक क्रियेमधनं वापरच करून घेतोय पृथ्वीचा आणि त्या गोष्टींचा. त्यांनी जेव्हा हे मानवीय उत्क्रांतीमध्ये जर ही त्याची मानसिकताच पूर्ण बदलली की मी जी करेन ते माझ्या पृथ्वीला लाभदायक असेल, माझ्या वातावरणाला लाभदायक असेल, तर मला वाटतं ही उत्क्रांती आपली यशस्वी होईल. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेजतर्फे घेतल्या जाणाऱ्या वास्तुविषयक पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्याला खूप छान मुद्दे कळालेत सर. आणि आम्हाला इथे तुम्ही येऊन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे ज्या कधीच माहिती नसलेल्या गोष्टींनाही तुम्ही उजेड पाडलात त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू.